दादांचा अपघात की घातपात या प्रश्नाचं जेव्हा महाराष्ट्र उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अपघात नसून हा घातपातच आहे असा संशय त्या प्रत्येकाला येतो ज्याचा स्वभाव न्यायप्रिय आहे. अजितदादा पवार त्या दिवशी खरंच विमानात होते का? अजितदादा विमानात होते तर मग सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध का नाहीत? अजितदादांसोबत त्या दिवशी त्यांचा कोणताच पीए का नव्हता? ज्यांच्याकडे दादांच्या Z+ सुरक्षेची जबाबदारी होती ते मुख्य अधिकारी कुठे आहेत? मंडळी, अशा असंख्य प्रश्नांची रांग उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत आणि उत्तरे मात्र बेपत्ता आहेत. शंका येण्याची ही सर्व कारणे आपण आज जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बंगला देवगिरी ते व्हीव्हीआयपींसाठी असलेले मुंबईतील कलिना विमानतळ या दरम्यानचा एकही सीसीटीव्ही फुटेज बाहेर का येत नाही? अजित पवार कुठे गाडीत बसले, कुठे उतरले, केव्हा विमानात चढले हे समोर का येत नाही? त्यांच्या घरातील व्यक्ती आमदार रोहित पवार दररोज सीसीटीव्ही फुटेजची मागणी करीत आहे आणि प्रेसच्या माध्यमातून दररोज त्यांची मागणी सरकारच्या कानापर्यंत पोहोचत आहे. मग तरीही सीसीटीव्ही फुटेज का दिले जात नाही? अगदी मोठी सुरक्षा यंत्रणा असलेल्या कलिना विमानतळावरील आगमन झालेले, विमानाकडे रवाना झालेले सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत, कुठे गेले? या अर्थी अजित पवार विमानात होते की नाही हाच सर्वात मोठा संशोधनाचा विषय आहे आणि शंकेचा विषय आहे. मग तत्पूर्वीच त्यांचा काही घातपात झाला आणि ते लपवण्यासाठी विमान अपघाताचा बनाव केला गेला हा संशोधनाचा विषय आहे. अहो, मुंबईसारख्या अतिमहत्वाच्या ठिकाणी जर एक फोटो किंवा एक साधा फुटेज अजित पवारांचे मृत्यू दिवशीचे येत नसेल तर अजित पवारांचा मृत्यू पूर्वीच झाला किंवा घडवला गेला होता का? हा सर्वात मोठा चिंतेचा, शंकेचा आणि संशोधनाचा विषय आहे, हे लक्षात घ्या. आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट ही आहे की उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री एवढंच नाही तर महाराष्ट्रातील दिग्गज नेते असलेल्या अजित पवार यांच्यासोबत त्यांचा एकही पीए त्यांच्यासोबत विमानात त्यावेळी नसावा हा देखील कुणाच्याही मनाला न पटणारा विषय आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांच्यासोबत सावलीसारखे असणारे पीए, डिकले, मुसळे किंवा सोलवट हे अजित पवारांच्या खास मर्जीतले पीए, यापैकी एकही त्यावेळी सोबत नसावा हा निश्चितच कोणत्या तरी व्यापक आणि सुनियोजित कटाचा भाग होता का? तुम्हाला ठाऊक असेल, काही वर्षांपूर्वी अशाच एका महाराष्ट्रातील दिग्गज नेत्याचा अपघाती मृत्यू झाला होता असं दाखवल्या गेलं होतं, परंतु सत्य मात्र काही वेगळंच होतं. ते सत्य आजपर्यंत जगापुढे आलं नाही व येणार देखील नाही. त्याचा विसर त्यांच्याच कुटुंबाला पडला आहे, तर मग लोकांना काय घेणं देणं उरलं आहे महाराष्ट्रात? अगदी त्याचप्रमाणे अजित पवारांचं कदाचित झालं असावं का? हे आजचं राजकीय वातावरण पाहता काही वेगळं सांगायला नकोच. तुम्हाला ठाऊक असेल, महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी येताच आपल्या सोशल मीडियावर सर्वात आधी 2 प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या, ज्यात त्यांनी माणसाच्या जीवाला फक्त तंबाखूच्या व्यसनानेच धोका असतो असं नाही, चुकीची संगत ही सुद्धा प्राणाशी गाठ असते. हे लवकर लक्षात येत नाही. RR पाटील तंबाखू खात होते आणि त्यांचा मृत्यू कर्करोगाने झाला होता. त्यामुळे अजितदादा त्यांना नेहमी तंबाखूसाठी टोकायचे. कदाचित हा संदर्भ घेऊन परुळेकरांनी हे म्हटलं असावं असं मला वाटतं. परंतु आज महाराष्ट्राच्या सत्तेतील शेवटचा सेक्युलर नेता गेला अशा बोलक्या व अर्थपूर्ण 2 ओळीत त्यांनी अजित पवार यांचे नेमके काय झाले असावे व कशामुळे झाले असावे याकडे अंगुली निर्देश केला होता. अर्थात सत्तेच्या नशेत काहीही करायला पवार कुटुंबातील व्यक्तीच तयार असतील तर इतरांना काही आक्षेप असण्याचं मुळीच कारण नाही. आणि आज सीबीआय चौकशी करा अशी मागणी केली जात असली तरी चौकशी करणारे कोण हो? चौकशी करणारेच सत्तेत असल्याने व सर्व तपास यंत्रणा कोणाच्या तरी हातचे बाहुले झाले असतील तर निष्पक्ष चौकशी होणार तरी कशी? हे इतकं साधं सोपं गणित महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला कळतं. अजित पवारांच्या तथाकथित अपघातामुळे कोणाला काय मिळालं हे देव जाणे, मात्र पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा आणि जनतेसाठी तळमळ असणाऱ्या नेत्याला आज महाराष्ट्र मुकला आहे. यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतील शेवटचा विद्यार्थी संपला आहे. हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. इतक्या मोठ्या नेत्याला जर का संपवलं असेल तर मग तुमचं आमचं काय? ही घटना जर का अपघात नसेल आणि राजकीय वैमनस्यातून घडलेली घटना असेल तर अशा राजकारणाला ओवाळत बसण्यापेक्षा जनतेनेच आता याचा छडा लावण्यासाठी सरकारला बाध्य करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. जेणेकरून ज्यांच्याकडे महाराष्ट्राचं बोट आहे ते निश्चिंत असतील. अर्थात रोहित पवार जे बोलत आहेत, त्यांच्या ज्या पद्धतीने शंका आहेत त्याचं निरसन व्हायला पाहिजे. मंडळी, असो,
आपल्याला या विषयाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा, पण सुसंस्कृत भाषेत लिहा, आम्हाला आनंद होईल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुर्तास सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.